नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण एक खूप सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी बघणार आहे। ओपन टोस्ट ही पार्टीसाठी परफेक्ट आहे कारण ती झटपट तयार होते आणि खूप छान दिसते। चला तर मग लगेच सुरू करूया आपल्या रेसिपीला। आणि ही रेसिपी तुमच्या किटी पार्टीसाठी आहे, नक्की ट्राय करून बघा। काल बघितली होती आपण मॅगी बॉलची रेसिपी, तर ही रेसिपी सेकंड रेसिपी आहे तुमच्या किटी पार्टीसाठी। तर ही रेसिपी करणार आहे आपण तव्यावर। तर तव्यावर घ्यायचं आहे मस्तपैकी तेल आपल्याला छानपैकी गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की यावर टाकायचं आहे आपल्याला बारीक कट केलेला कांदा। आपण यामध्ये कुठल्या प्रकारचा सॉस, पनीर, चीज कसल्याही प्रकारचा वापर करणार नाहीये। नॉर्मल टोस्ट करणार आहे, खायला एक नंबर लागते, भन्नाट लागते। नक्की ट्राय करून बघा। कांदा छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। व्यवस्थित कांदा शिजला गेला की त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला बारीक खुडलेला लसूण टाकायचा आहे। त्याला पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। तव्यावर केलेलं रेसिपी खूप स्वादिष्ट असते, त्याला एक वेगळीच चव असते बघा। आता टाकायचं आहे आपल्याला बारीक कट केलेली शिमला मिरची आणि खिसलेलं गाजर टाकायचं आहे। तुम्ही या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे कुठले व्हेजिटेबल्स अवेलेबल असेल तुम्ही तेही टाकू शकता। विशेष करून तुम्ही पालकही टाकू शकता। आता त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। छान व्हेजिटेबल शिजवून घ्यायचे आहे आणि त्याला मस्त आपल्याला दाबून आपल्याला शिजवायचं आहे, जेणेकरून सगळे व्हेजिटेबल्स आहेत ते एकजीव झाले पाहिजे। व्यवस्थित आपले व्हेजिटेबल शिजले गेले की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो। याला पण छानपैकी आपल्याला अशाच पद्धतीने प्रेस करूनच मिक्स करायचं आहे। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिली फ्लेक्स, मिरेपूड, चाट मसाला, सोबतच टाकणार आहे आपण ऑरेगॅनो। आता त्याला पण मस्त मिक्स करायचं आहे। परत मी एकदा सांगते तुम्हाला, हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मस्तपैकी प्रेस करूनच हलवायचं आहे, मिक्स करायचं आहे। आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला उकडलेला बटाटा। त्याला पण मस्त मिक्स करायचं आहे तव्यावर। याची एक टेस्ट इतकी जबरदस्त असते तव्यावरची, मी तुम्हाला सांगते। पॅनपेक्षा पण खूप जबरदस्त टेस्ट असते। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला। शेवटी टाकायचं आहे आपल्याला ताजा कोथिंबीर, छान मिक्स करायचं आहे। आता ही जी भाजी तयार झालेली आहे आपण ती खाली उतरवून घेणार आहे। आता त्याच तव्यावर ठेवणार आहे आपण। तेल टाकायचं आहे मस्त, किंवा तुम्ही बटर किंवा तूपही टाकू शकता। ब्रेड घ्यायची आहे, त्याला मस्तपैकी आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने एक साईडने व्यवस्थित भाजल्या गेली की आपण गॅस मंद करायचा आहे। त्यावर लावायची आहे बटाट्याची भाजी जी आपण तयार केली होती ती लावायची आहे हळूवारपणे आणि मस्तपैकी त्याला प्रेस करून अशा पद्धतीने त्याला शेकून घ्यायचं आहे। थोडीशी आपण गार्निशिंगसाठी टाकणार आहे तीळ, खायला खूप स्वादिष्ट लागते। आता भाजीची साईड आहे ती आपल्याला तव्यावर टाकून त्याला मस्त शेकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते भाजीला एक फ्लेवर येईल। आता तयार झालेला टोस्ट आपल्याला बाजूला ठेवायचा आहे। मस्त खरपूस होतो बघा हे। नंतर अशाच पद्धतीने माझे बाकीचे ओपन टोस्ट सगळे करून घेतले होते। गरमागरम टोस्ट आपल्याला सर्व करायचे आहे। तुम्हाला माझी आजची ही किटी पार्टीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। अगदी सोपी रेसिपी आहे, खायला खूप स्वादिष्ट लागते, आगळी वेगळी आहे, दिसायला पण खूप सुंदर आहे आणि पार्टीसाठी परफेक्ट आहे कारण ही झटपट तयार होते, तेवढीच ती खूप जास्त स्वादिष्ट आहे। माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असता माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय आणि टेक केअर।